विधानसभेमध्ये महाराष्ट्रात मनसेला अतिशय अपयश मिळालं आणि त्यानंतर मनसेचा पालघर जिल्ह्यामध्ये हायटेक ड्रामा जो आहे तो सुरू झालेला आहे। लोकसभा निवडणुकीत उभ्या केलेल्या उमेदवारांना अपेक्षित अर्थसहाय्य मिळालं नसल्याची तक्रार केल्याच्या काही तासातच मनसेचे पालघरचे लोकसभा अध्यक्ष समीर मोरे आणि त्यांचे भाऊ आतिश मोरे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय। मनसेचे ठाण्यातील नेते आणि पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव आणि त्यांच्यासोबत असलेल्या 15 ते 20 जणांनी हा हल्ला केल्याचा आरोप करण्यात येत आहे। पालघर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत मनसेतर्फे पालघर व्यतिरिक्त उर्वरित 5 ठिकाणी उमेदवार दाखल केले होते। या उमेदवारांना अपेक्षित पैसे तसंच अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने यांचा दाणून पराभव झाला असा आरोप मनसेचे नेते जे आहेत ते राज ठाकरे यांच्याकडे करत होते। पालघर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती। यावेळी पालघरच्या पदाधिकाऱ्यांनी आपले मन मोकळे राज ठाकरे यांच्याकडे केले। याबाबत अविनाश जाधव यांना वरिष्ठांकडून विचारणा केल्यानंतर त्यांनी थेट ठाणे व पालघर जिल्हा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय। पालघरच्या स्थानीय नेत्यांनी राज ठाकरे यांच्याकडे आपल्या विरुद्ध थेट तक्रार केली याचा राग मनात धरून अविनाश जाधव यांनी त्यांच्यासोबत असलेल्या 15 ते 20 जणांनी संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास समीर मोरे यांच्या तारापूर औद्योगिक वसाहतीच्या वेशीवर असणारे पामगाव गावातील कार्यालयात शिरून समीर मोरे यांना मारहाण केली, तर त्यांचे भाऊ आतिश मोरे यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून पळ काढलाय। या हल्ल्यात जखमी झालेले आतिश मोरे यांना बोईसरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत। तसंच त्यांच्या हाताला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे। समीर मोरे आणि त्यांच्या भावावर जीवघेणा हल्ला झाल्याची बातमी पसरताच मनसेचे कार्यकर्त्यांनी रुग्णालयात गर्दी केली आहे। विधानसभा निवडणुकीनंतर अवघ्या काही दिवसातच मनसेचा हायटेक ड्रामा जो आहे तो पाहायला मिळाला, तसंच अंतर्गत वाद हा चव्हाट्यावर आलाय। पालघर मनसेचे जिल्हाध्यक्ष समीर मोरे आणि त्यांचे भाऊ आतिश मोरे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला असून हा हल्ला अविनाश जाधव यांनी केल्याचा आरोप पालघरमधील मनसे पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे। पालघर ग्रामीणचे मनसे जिल्हाध्यक्ष भावेश चुरी यांनी या हल्ल्याचा निषेध केला असून आपण या घटनेची माहिती राज ठाकरे यांना देखील दिली असून ते आम्हाला न्याय देतील असा विश्वास चुरी यावेळी व्यक्त करत आहेत। जाणून घेऊया त्यांचे यावर काय म्हणणं आहे, त्याचबरोबर कशा प्रकारे मनसैनिकांनी याचा विरोध केलाय। आतिश मोरे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर काय प्रकार आणि काय घटना घडली? सर्वप्रथम जो हल्ला झालेला आहे आमचे नेते आहेत पक्षाचे, त्यांच्याकडून हा हल्ला आम्हाला अपेक्षित नव्हता। कारण आज आम्ही जिल्ह्यामध्ये सन्माननीय राजसाहेब ह्यांच्याकडे पाहून जिल्ह्यामध्ये काम करतो, कुठल्या एका व्यक्तीकडे पाहून नाही। जरी मतभेद होत असतील, मतभेद सर्वच पक्षामध्ये असतात, पण त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही आमच्या कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला कराल। आणि या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो। नक्कीच सन्माननीय राजसाहेबांकडे आम्ही हा कळवलेला आहे आणि सन्माननीय राजसाहेबांकडे आम्हाला अपेक्षा आहे की नक्की तुम्ही याच्यावरती कारवाई करावी। कारण जर असंच झालं तर पालघर जिल्ह्यामध्ये पक्षाचं कोण काम करायला पुढे येणार नाही आणि ही कुठली तरी हुकुमशाही नाही आहे किंवा ही दडपशाही नाही की तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा। असं पण आमच्यामध्ये पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं रक्त आहे आणि आमच्यामध्ये पण साहेबांची शिकवण आहे। आम्ही पण अरेला कार्य करू शकतो, पण हा जो हल्ला झाला हा भ्याड हल्ला होता। आमचे सर्व पदाधिकारी ही साहेबांकडे आमचं एक पालघर जिल्ह्याचं म्हणणं मांडायला गेलो होतो आणि साहेबांना ते ऐकून असं आश्वासन दिलं होतं की आमचे अविनाश जाधव आणि आपण एकत्र बसून पालघर जिल्ह्याच्या विकासाच्या बाबतीत चर्चा करू। आणि हे झाल्यानंतरसुद्धा त्याचा राग धरून त्यांनी जे हे कृत्य केलं हे निषेधार्थ आहे, याचा आम्ही निषेध करतो। असं त्यांनी ते स्वतःहून लावून घेतलं। ते आमचे नेते आहेत आणि आम्ही सन्माननीय राजसाहेबांनी सांगितलं की सर्वांचा आदर करायचा। ते आमचे मोठे नेते आहेत, पक्षाचे नेते आहेत, जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांच्या विरोधात असं आम्ही कुठेही स्टेटमेंट दिलं नव्हतं। त्यांनी ते एक वाक्य होतं ते त्यांनी मनाला स्वतःवर ओढून घेतलं होतं आणि त्यासाठी आमच्या मोरे साहेबांनी त्यांची माफी मागितली होती आणि ते थोडंसं त्यांनी ते मनावर घेऊन एका हट्टापायी किंवा एक काय म्हणतो आपण बालिशपणा असतो किंवा त्या पद्धतीने ते हे वागले आणि ते आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षित नव्हतं। हल्ला कुठे झाला आणि कोणाला मारहाण करण्यात आली? हल्ला जो झाला आमच्या समीर मोरेंचं कार्यालय आहे तिकडे आम्ही जसं साहेबांना भेटून आलो होतो तसं संध्याकाळी तिथे बसले होते आणि अचानक 4 गाड्या आल्या आणि त्याच्यामध्ये एक जी गाडीमध्ये माणसं होती त्यांनी डायरेक्टली अटॅक चालू केलं। आतिश मोरे व्यतिरिक्त कोणाला मारहाण करण्यात आली? हो, जाधव साहेब स्वतः होते त्याच्यामध्ये। तेच आम्हाला दुःख वाटलं की त्यांनी ते स्वतः होते आणि अविनाश जाधव म्हणजे आपलं आतिश मोरेच त्यांना जबर मारहाण लागली। आता स्टेबल आहे, त्याच्यावरती हाताला बराचसा मार आहे आणि त्याच्यावरती ऑपरेशन झालेलं आहे आणि आता डॉक्टर पुढचं काय त्यांचा तपास करत आहे, म्हणजे त्याच्यावरती चालू आहे।
त्याला जो मार लागलेला आहे हाताला म्हणजे धारदार शस्त्रांनी मारलेला आहे. त्याच्यामुळे त्यांच्या उजव्या हाताचे रिंग फिंगर आणि मिडल फिंगरचे टेंडन तुटलेत पूर्णपणे, त्यामुळं मूवमेंट होत नव्हती. आता त्याची सर्जरी केलेली आहे आम्ही इमर्जन्सीमध्ये. सेकंड थिंग, पेशंट हॅड अ व्हेरी सिव्हिअर ट्रॉमा ॲट लेफ्ट मेस्टॉइड रिजन. लेफ्ट साईडच्या डोक्याला फार लागलेलं आहे त्यांना. तर त्याच्यासाठी आता आपण सिटी स्कॅन करतो आहे. तर तिथे घाव वगैरे असं शार्प इंजुरी वगैरे नाही, पण आता ते त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी सांगितलं की ते मारत होते कोयत्यांनी, पण त्यांनी वार वगैरे वाचवलेत, त्यामुळे मोठं काय टळलेलं आहे ते, म्हणजे ही मोठी इंजुरी टळलेली आहे. सध्या पेशंट स्टेबल आहे, पण अंडर ऑब्झर्वेशनमध्ये आहे आमच्याकडे. आता जस्ट सिटी स्कॅनसाठी पाठवलं आहे. लेट सी सिटीचा रिपोर्ट येऊ द्या, मग ठरवूया आपण काय करायचं पुढे. सर साधारणतः किती वाजता पेशंट आपल्याकडे आला? कारण की आता मी 1 तास तर मी सर्जरी करत होते त्याची. त्याच्या एक 15-20 मिनटं अगोदर त्याचे एक्सरे काढले हाताचे. एक्सरेमध्ये एक हेअरलाईन फ्रॅक्चर आहे 2 यांना, एकदम सिव्हिअर हेअरलाईन आहे. त्यामुळे आम्ही आता प्लास्टर वगैरे सगळं लावलेलं आहे त्यांना. हो, सिटी स्कॅनसाठी आता पाठवलं, जस्ट पाठवलं. आत्ताच मी बाहेर निघालो, 5-10 मिनटंच झाली OTमधून. तर त्यांना आता पाठवलं सिटी स्कॅनसाठी. जस्ट रिपोर्ट त्याचाच वेट करतो. आता सिटी स्कॅनचा काय येतो रिपोर्ट. किती स्टिचेस झाले? स्टिचेस म्हणण्यामध्ये आता हे टेंडन कट झाले ना त्यांचे, तर मध्ये सगळे रिपेअर करून बाहेर एक साधारणतः असतील 10-15 स्टिचेस.